श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, देवघरामध्ये पाळायचे असतात हे 21 नियम महत्त्वाचे आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत काही चुका झालेल्या असतात। आपण त्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटके ठेवाव्या त्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे। आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि कसे ठेवावे आपल्याला माहिती असले पाहिजे। देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे। ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही। बाहेर जाऊन किती देव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरामध्ये देवघराची जागा व्यवस्थित नसेल तर तुमची पूजा भक्ती सार्थकी लागणार नाही। म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे। घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते। पण आपण आपल्या देवघराबाबत काही नियम पाळणार आहोत आणि ते नियम कसे पाळावे हे आज आपण पाहणार आहोत। देवघरात पाळायचे 21 नियम। देवघरात भिंतीला किंवा जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल किंवा केशरी रंग असावा। देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे। देवघरात धूळ साचता कामा नये। आपण आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नका। आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नका, कारण उजव्या सोंडेचा गणपती शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते। ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो। म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा। देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नका, कारण आपण जेव्हा महादेवाला पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचं पाणी नंदीवर पडतं व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे। ते पाणी नंदीवर पडल्यामुळे आपल्याला कोप होतो आणि त्यामुळे आपल्या घरावर संकट येऊ शकतात। त्यामुळे आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहिती असणे गरजेचे आहे। जर माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते। आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतेचा एक फोटो किंवा मूर्ती असणे गरजेचे आहे। भंगलेली मूर्ती किंवा तुटलेले मोडलेले मूर्ती, देवाचे फोटो देवघरात ठेवू नका। देवाच्या मूर्तीचे तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात। आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य वाहतो ते पुन्हा वापरायचे नाहीत, ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीत प्रवाहित करा। देवघरातील शालिग्रामावर अक्षदा वाहायच्या नसतात। ओले कपडे घालून म्हणजे ओल्या वस्त्री पूजा करायची नसते। देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो। आपण देवघरात जी समई लावतो ती निरंजन लावतो, त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नका। तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा। समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही। समई म्हणजे 3 वाती लावायच्या नसतात। एक तर 3 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरीही चालते। देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा। देवापुढे नतमस्तक व्हायचे असते। पण ज्यांना शरण गेलेलं असतो, आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे आणि मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केले तरी चालतं। देवाला आपण जेव्हा गंध लावतो ते करंगळीच्या शेजारील बोटाने लावावे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारी बोटाने गंध लावावा। स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा। नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नका। त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नका, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत, हे देवांना चालत नाहीत। मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते। त्यांची मूर्ती जर देवाऱ्यात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते। म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नका। कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नका, कारण आपण त्या देवाची जी काही सेवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही। सर्व सेवा ज्याचे देव आहेत त्यांना लागू पडते। अशा प्रकारे देवघरात पाळायच्या महत्त्वाचे 21 नियम आहेत। देवघराच्या बाबतीत पाळा हे नियम, नक्कीच याने तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या घरात शांतता राहील। आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात। घरात नेहमी देवाचा आशीर्वाद राहतो।
आपल्या घरात देवाचे वास राहतो. देव आपल्या घरात वावरत असतो. त्यामुळे घर नेहमी सुंदर आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.